नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर सध्या चालू आहेत आपले पेपर, त्यामुळे मला काय ब्लॉग टाकायला वेळ नाही भेटला. परंतु आज आहे शेवटचा पेपर, त्यामुळं म्हटलं आज आपण एक ब्लॉग बनवून तुम्हाला पेपरच्या वेळेचं वातावरण दाखवून देऊया. तर मित्रांनो, ही आहे आपली रूम आणि हे पहा इथं सर्वजण मुलं अभ्यास करत आहेत. तर आता पाहू साईडच्या रूममध्ये काय चाललं आहे ते. हे पहा इथं पण सर्वजण अभ्यासच करतात, कारण पेपरच्या वेळेसच आपली मुलं सिरियस असतात अभ्यासाच्या बाबतीत. कारण इतर वेळेत नुसता धिंगाणा असतो, बाकी काय नाही. आणि आपल्या रूमची खासियत अशी आहे की आपल्या रूमचे मुलं कधी वायडी पडत नाहीत आणि कधी बॅग पण लागत नाहीत बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे कॉलेजचा टॉपर पण आपल्याच रूममधून असतो. बरं चला आता बाकीच्या मुलांचं काय चाललं आहे ते पाहू. या रूममध्ये पण अभ्यास चालू आहे, या रूममध्ये पण अभ्यास चालू आहे. पाहू या रूम हॉलमध्ये काय चालू आहे ते. या गाडीचं तर का रिव्हिजन झाल्यावर दिसते, रिव्हिजन करून पेपरसाठी तयार झाल्यावर दिसतो ह्यो. इकडं काय चाललं आहे, याचा तर फार लोळून अभ्यास चालू आहे. हे बा इथं केपीचे रिव्हिजन चालू आहे आता. त्याला तर लई ताण आल्यावर दिसतोय. शेवटचे रिव्हिजन चालू आहे आता. आपल्या तर आता 2-3 पण रूम पाहून झाल्यात, पण बाकी आणखीन 2-3 जण आहेत ते कुठे आहेत ते पाहू. हे पहा आता इथं एक जण बसलाय पायरीवर, त्याचा पण अभ्यास चालू आहे. आता आणखी एक जण हे पहा इथं आहे, एकदम निवांत अभ्यास चालू आहे त्याचा. तर आता पेपरचा टाईम झाला आहे, आता फक्त 10 मिनटं बाकी आहेत. 3:30चा टायमिंग आहे पेपरचा, आता 3:15 वाजलेले आहेत. 3:30 ते 5 पेपर चालन, 1.5 तास पेपर आहे. फायनल पेपर नाहीत बरं का हे 8व्या सेमिस्टरमधली सेकंड सेशनल आहे. चला आता आपण निघालो पेपरला. आणि आमचं रोजचं याचे बरं का, एक शेवटची रिव्हिजन म्हणता म्हणता आमचा राईट पेपरचा टायमिंग होतो. रोज आमची अशीच पळापळ होती. बा कॉलेजच्या बाहेर तर काय कोणी दिसना, पेपर भरला वाटतंय. हे पाहिजे आपले थर्ड इयरचे मित्र येतं, त्यांचा पेपर सुटला आणि आपला पेपर सुरू झालेला आहे आता. चला पटकन जावं लागेल आता, ते 5 मिनिट लेट झाल्यावर दिसतंय. इथं खाली 2 एक्झाम हॉल येतं, सेकंड फ्लोअरला एक आणि थर्ड फ्लोअरला एक, असे 4 एकूण एक्झाम हॉल येतं. आपला हॉल तर डायरेक्ट थर्ड फ्लोअरला आहे, त्याच्यामुळे चला आता आपल्याला जायचं आहे वरती. काय नाही, आपल्याला काय जास्त आणखी लेट नाही झालं, आपल्यासोबत आहेत आणखी 2-4 जण. चला आता आपण आलेलो आहे वरती. तर आपल्याला आता एक्झाम हॉलच्या बाहेरच चप्पल बूट सगळं काढावं लागतं, बेल्ट वगैरे काहीच नाही ठेवावं लागत. आम्ही सर्वांनी अगोदर चप्पल बूट मोबाईल सगळं अगोदर बाहेर काढून ठेवलं आणि मग एक्झाम हॉलमध्ये एंट्री केली. एक्झाम काय आणखी सुरू नव्हती झाली. मित्रांनो, एक्झाम हॉलमध्ये काय शूटिंग नाही घेता येणार, जरा वातावरण स्ट्रिक आहे. हा पहा आमचा एक्झाम हॉल. एका बेंचवर 2 मुलं आहे, वेगवेगळ्या क्लासचे बरं का. मित्रांनो 5 वाजले आणि लगेच पेपर सुटला. मी बाहेर आलो आणि लगेच मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट सुरू केला. पेपर संपल्यावर सगळ्या पोरांचं एकच डिस्कशन चालू असते, तू किती लिहिले मी किती लिहिले. तसं पोरांचं तसं काही नसतंय. झाला ना पेपर, जाऊ दे मग. पेपर झाले आता जरा निवांत झाले वाटतंय. चला आता खाली जाऊ. फार्मसीची डिग्री काढणं एवढं सोपं नाही बरं का. पेपरच्या वेळेस तर असं वाटतं सगळं सोडून गावाकडे निघून जावं, इतका ताण येतो ना. मी मस्त खाली आलो, पण आपल्या रूमचे कार्यकर्ते तर काय कुठं दिसा ना भाऊ. येतं समोर आपली DSYची गँग आहे. हे इथं बाहेर कुठं दिसणार, म्हणजे 100% दुकानात असते. चला आपण दुकानाकडे जाऊ. हे पाहिजे इकडे समोर दुकान आहे. हे पाहिजे सगळेच आहेत, त्यांनी चालू होतं सगळे पुढे पाडे खायचे, कुरकुरे बिरकुरे. मग काय मी पण घेतलं एक पंजाबी तडका. आपला वाटा काय सोडायचा. खाऊन झाल्यानंतर पोरं म्हटले आता चला आता सगळे झाले तर चला आता मेसकडे जाऊ. 5 वाजले होते, चहाचा पण टाईम झाला होता. मी तर काही नाही चहा घेत, पण आता सगळे पोरं चालले होते, चला म्हणलं आता मेसला आल्यानंतर म्हटलं सगळ्या ब्लॉगची शूटिंग झाली, पण मीच नाही आलो ना राव त्या ब्लॉगमध्ये. मग मित्राकडे मोबाईल देऊन थोडी शूटिंग घ्यायला लावली. तोपर्यंत सगळ्या पोरांचा चहा वगैरे घेऊन झाला आणि आम्ही निघलो रूमकडं. हे बघा कशी पलटण, आम्ही सगळे एकाच रूममध्ये आणि एकाच क्लासमध्ये बरं का. मध्येच कार्यकर्ते म्हटले थांबा आता सगळे एकत्र आले तर चला लगेच एक सेल्फी घेऊ. एक फोटो घेऊन आम्ही निघालो रूमकडं. तेवढ्यात एक बार कुत्र्याचं पिल्लू आमचा अवतार पाहून आम्हाला दुपारच भुकायला लागलं. हे पहा आपली हवेली. हे पहा आत्ताच पेपर सुटलं, नाही तर झाले आमची साडी सुरू. हे पहा तुम्हाला आता एक्झाम चालू असतानाच वातावरण दाखवलं आमच्या रूमचं. आता एक्झाम नसतानाच वातावरण तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. हे पहा आपली कांड आता इथूनच सुरू झाली. हे आता काय नियोजन चाललंय पहा आता इथं. हे पोहणी डायरेक्ट पाण्याची नळी उपसून टाकली आता. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. तर ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.